हरी. बघा, एका क्रिकेट मॅच मध्ये अजयने घेतलेल्या विकेटची संख्या अमरने घेतलेल्या विकेटच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 3 कमी आहे. त्यांनी घेतलेल्या विकेटच्या संख्येचा गुणाकार 20 असल्यास प्रत्येकाने घेतलेल्या विकेटची संख्या किती, असा प्रश्न विचारला. प्रश्नामध्ये लेकरांनो, अजय आणि अमर असे दोघ जण, अजय आणि दुसरा आहे अमर, यांनी घेतलेल्या विकेट संबंधीचं वर्णन गणितामध्ये असतं. एका क्रिकेट मॅच मध्ये अजयने घेतलेल्या विकेटची संख्या कशी आहे, तर अमरने घेतलेल्या विकेटच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 3 कमी. हे कोणाच्या विकेटचं वर्णन, तर अजयच्या. उदाहरणार्थ, अमरने घेतलेल्या विकेट X आहेत. अजयने घेतलेल्या विकेटची संख्या अमरने घेतलेल्या विकेटच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 3 कमी. आता X ची दुप्पट 2x, 3 कमी म्हणून -3, असं त्यांच्या घेतल्या विकेटचं समीकरण स्वरूप मांडणं किंवा सूत्रबद्ध करणं. आता पुढे गणित काय म्हणते, त्यांनी घेतलेल्या विकेटच्या संख्येचा गुणाकार 20. मग याची मांडणी कशी करायची हो सर? ही जी विकेटची संख्या आहे ही समीकरण स्वरूप संख्या गुणिला स्वरूपात, म्हणजे 2x - 3 याला गुणिला x यांनी घेतलेल्या विकेटच्या संख्येचा गुणाकार 20. मग अशा पद्धतीची माहिती सूत्रबद्ध करता यावी. पुढे चला सर, म्हणजे हे 2 कंस किंवा कंसातील पद परस्परांना गुणिला. x न 2x ला गुणलं म्हणजे 2x वर्ग आणि वजा x गुणिला 3, 3x समोर 20. लेकरांनो, 2x वर्ग वजा 3x कडे येताना 20 वजा स्वरूपात मांडावे लागतात. समोर जर बराबर 0 केलं तर हे आमचं वर्ग समीकरण बनते. आता वर्ग समीकरणाची सोडवण करत असताना वर्गपदाचा सहगुणक आणि ही स्थिर पदे यांचा गुणाकार करायचा असतो. या संबंधीचं विस्तृत विवेचन हवं असेल की बाबा वर्गपदाचा सहगुणक म्हणजे इथं 2 आहेत, स्थिर पदी कोणती, ही -20. वर्ग समीकरणे ही प्लेलिस्ट माझी अवश्य बघा. याबद्दल विस्तृत विवेचन तुम्हाला त्या प्लेलिस्ट मध्ये प्रत्येक प्रश्नासोबत पाहावयास ऐकावयास मिळेल. मग आता 2 गुणिला -20 म्हणजे काय, तर हा गुणाकार 40 मात्र -40. आता वर्गपदाचा सहगुणक आणि ही स्थिर पदी यांचा जो गुणाकार आला, या आलेल्या गुणाकाराचे असे अवयव पाडायचे असतात की त्या पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी. मग आता पाडा ते अवयव. कसे पाडसाल लेकरांनो, लक्ष द्या. उदाहरणार्थ, 8 आणि 5 असे अवयव पडतात, मात्र गुणाकार -40 यावा आणि यांच्या पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी. मधलं पद वजा आहे म्हणून मोठं पद वजा घ्या, हे अधिक घ्या. अधिक वजा वजा 8 × 45 गुणाकार -40 येतो. आणि यांची जर गोळाबेरीज केली तर एक संख्या वजा एक संख्या अधिक आहे. अशा वेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं असते. म्हणजे ही गोळाबेरीज येईल -3 मधल्या पदाच्या सहगुणका एवढी. याला आता मांडणी करत असताना तुटक स्वरूपात, जसं की 2x वर्ग वजा 8x अधिक 5x समोर -20, वजा 8x अधिक 5x म्हणजेच -3x. ओके, इथं 2 राशी तयार होतात लेकरांनो. जर समजा आम्ही 2x कॉमन घेतले तर x आणि वजा 4, पुढं इथं अधिक 5 जर कॉमन घेतले तर x वजा 4, 2x गुणिला x, 2x वर्ग हे वजा चिन्ह, 2x गुणिला 4 8x हे अधिक 5, लक्ष द्या, कॉमन घेतले, अधिक 5 गुणिला x अधिक 5x अधिक वजा वजा आणि 5 × 20. ओके, 2 राशी तयार व्हावं लागले लेकरांनो, लक्ष द्या. आता कंसाबाहेरील पद कंसामध्ये आणि इकडे हे x वजा 4 कॉमन घ्या. याचा अर्थ असा, x वजा 4 सोबत 2x गुणिला आहेत आणि x वजा 4 सोबतच 5 गुणिला आहेत. x वजा 4 कॉमन यांच्यासोबत गुणिला असले 2x सोबत आणि अधिक 5 सोबत. ओके, मग आता याची मांडणी बघा.
2x अधिक 5 बराबर 0 अशी करायची असते. 2x ला एकटं केलं, शून्याकडे जर 5 पाठवले तर वजा स्वरूपात, x ला एकटं करा, वजा 5 कडे जाताना 2 भागीला स्वरूपात मांडावे लागतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. परंतु ही विकेटची संख्या होऊ शकणार नाही. ही विकेटची संख्या होणार नाही. अशा पद्धतीनं विकेटची संख्या नसते. मग इकडे जर आम्ही x वजा 4 बराबर 0 कंसातून काढलं, x ला एकटं केलं, शून्याकडे जाताना 4 अधिक झाले. याचा अर्थ अमरनं घेतलेल्या विकेटची संख्या किती आहे लेकरांनो? 4 विकेट. दोघांची प्रत्येकी विकेटची संख्या विचारली लेकरांनो, लक्ष द्या. अजयच्या विकेटची संख्या किती हो? तर याच्यामध्ये x ची मिळालेली किंमत मांडा. बेचूक 8 वजा 3 आणि 5 विकेट. कोणाच्या विकेट? 5 अजयच्या. 4 विकेट कोणाच्या? अमरच्या. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.